मित्रो नमस्कार। पहा माझा आवाज येतोय का? आपण आज आमच्या हदगाव हिमायतनगर 84 विधानसभा मतदारसंघ जे आमचा मेन तालुका आहे हदगाव, आणि या हदगाव तालुक्यामध्ये जो नांदेडहून येणारा रस्ता आहे ते छत्रपती शिवाजी महाराज कमान आहे, त्या कमानीपासून ते आपण जर इथं पाहिलं ते पूर्ण एसटीची रांग लागलेली आहे। आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर हे पूर्ण पावसाचं जे वातावरण आहे, हे शाळेमधले लोक आपल्या जीवाशी मोठ्या प्रमाणात खेळत आहेत। इथं जर ताबडतोबात जिल्हा पोलीस प्रशासनाने, तालुक्याच्या ठाणेदारांनी, DYSP, ॲडिशनल SP जर कोणाला कळालं तर त्यांनी दखल घ्यावी आणि इथं ताबडतोबात पोलीस प्रशासन थांबवावं। हे जे शाळेचे मुलं येत आहेत ते अत्यंत जीवाशी खेळत आहेत, आणि याच्यामध्ये जर काही मुलं, काही लोक वाहून गेले तर याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील। अशा या बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळं हे अभियंता हा देशाचा कणा आहे असं म्हणतात, परंतु अभियंत्याच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळं या हदगावमध्ये 1 किलोमीटर या नाल्याचं पूर्ण पाणी हा नांदेडमधून हदगाव शहरामध्ये जाणारा रस्ता आहे, आणि या रस्त्यावर एवढं भयानक चित्र निर्माण झालं। हे गाड्या पाण्यामधून येत आहेत, ते मुलं शाळेतले येत आहेत, आणि हे मुलं इथं धिंगाणा करत आहेत सगळे। हे कोण पावसामध्ये जर जीवितहानी झाली तर त्याला हे बियांची जबाबदार आहे। पहा किती भयानक आहे हे सगळे प्रकार। आणि पंचशील शाळा, त्याच्यानंतर तुमचं पंचशील शाळा असो किंवा टेलिफोन ऑफिस असो, हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। एवढं भयानक पाणी आपल्या याच्यात असल्यामुळं बरो सरका जीवाची खेळता का बे? लेकरा भाई इकडं काय लेकरा आहे? इकडं अरे नका रे, जीवाशी खेळू नका। अरे हे चुकीचं आहे। अरे ते कुठे निघायला त्याला, कुठे निघाल त्याला? अरे तुमची इथं मजा होईल, परंतु अशा याच्यामध्ये जीव जाऊ शकतो, काळजी घ्या। आता एवढं पाणी येते, हे सगळं जलमय झालं। याला जे कोणी बियांशीचे जे इंजिनियर असतील, डेप्टी इंजिनियर असतील, कार्यकारी अभियंता असेल किंवा अधीक्षक अभियंता असेल, त्यांनी मित्र हे जे पाण्याचा धिंगाणा इथं करून ठेवला, अशा पद्धतीनं पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली नाही। हे लेकरं तिकडं चालले, लोक इकडे आले। माझी हदगावच्या पोलीस निरीक्षकांना तसेच भोकरच्या DYSPंना, ॲडिशनल SPंना, SP साहेबाला विनंती आहे की त्यांनी इथं दोन्ही साईडनं पोलीस यंत्रणा बसून, कारण हे लेकरं कंट्रोलच्या बाहेर जात आहेत, ताबडतोबात ही ट्रॉफिक थांबणं गरजेचे आहे। याच्यामधून जर कोणी वाहून गेलं, अनर्थ घडला काही, तर याला त्या बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे असं मला वाटते। आपण पाहताय हे काय, म्हणजे हदगाव सारखं शहर जलमय होणं भविष्यासाठी पुरणार नाही, आणि एवढा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे, आणि लोक आपले वाहनं टाकत आहेत, आणि लेकरं या पाण्याची मजा घेत आहेत। पहा येतात ती गाडी भरून जाते, अशी एखादी गाडी जर पाण्यात वाहून गेली, इथं कोणी ऐकायला तयार नाही। म्हणून पोलीस डिपार्टमेंटनी वेळीच याची दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि या तालुक्यामध्ये या रस्त्यावर ज्या ज्या अभियंत्यांनी काम केलं, ज्या डेप्टी इंजिनियरनी काम केलं, ज्या कार्यकारी अभियंत्यांनी काम केलं, त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे। कारण अशा पद्धतीनं रस्त्यानं पाणी जाणं आणि हदगाव शहरामधलं मेन रस्ता बंद पाडणं हे काय फार भुसवा बाब नाही। मित्र हो, जे कोणी लाईव्ह ऐकत असाल त्यांनी संबंधित PIला सांगायला पाहिजे
की ताबडतोब त्याचा नंबर असेल तर कळवा इमर्जन्सी, आणि या लोकांना ताबडतोब थांबवा. कारण या पाण्यामध्ये किती विचित्र पद्धतीने पाहते कसे लोक एकदम स्विमिंगमध्ये एन्जॉय केल्यासारखे आपली सेल्फी काढायले आणि लोक जीवाशी आपल्या खेळत आहेत. इकडे शाळेची स्कूल बस आलेली आहे, त्या स्कूल बसने असू द्या, एस टीच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आपण कोणे आलतीमध्ये हे पाहता ते गाड्या येत आहेत, ते आपण त्या एस टी बसवाल्याला सांगू की तू नको जाऊ बाबा म्हणून, कारण लेकरं आहेत गाडीमध्ये. इकडे थांबलं तर पुरते, पण झालं नाही गेलं नाही पाहिजे. लेकरांची बस आहे, लेकराची बस आहे, रिक्स नको घेऊ. लेकराची बस आहे, रिक्स नको घेऊ. कुठेही जेव खाऊ घालता येतील, परंतु लेकरात गाडीमध्ये, कारण रिक्स घ्या गेलं काही कमी जास्त झालं तर भयानक आहे. नका, कारण हे लोक लेकरं असल्यामुळे रिक्स घेऊ नका. काय व्हायचं होऊ द्या, परंतु पुरत नाही ती गोष्ट करायला तुम्हाला. हा, लोकांचे लेकरं आहात, अनर्थ घडू शकते. या लोकांना काय मोकाट हात धंदे, लेकरं फार पावसात धिंगाणा करायले. माझी एकच विनंती आहे की पुणे आलतीमध्ये या बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे मित्र. आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या लोकांना जे जीवाशी खेळत आहेत त्याच्यावर ते कंट्रोल करावं. आणि पाय रांगा किती लांब लागल्या, पहा इकडे दाखवा जर की रांगा किती लागल्यात. हे लोक पहा लांबच्या लांब रांगा लागल्या, ते इकडे दाखवा, इकडे एस टी दाखवा इकडे लागलेल्या. पहा किती गाड्या थांबलेल्या आहेत, सगळ्या लोक काही रिस्क घ्यायले काही घेत नाहीत. धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद.